नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आज 7 मे 2025 हा दिवस भारतीय इतिहासात फार महत्त्वाचा ठरलेला दिवस आहे. 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधल्या पहलगाम इथे हिंदू पर्यटकांची जात विचारून हत्या करण्यात आली. त्यात पुरुषांचाच समावेश होता. असे 28 पर्यटक पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडनं मारले गेले विनाकारण. आणि त्यावेळेला ज्या विधवा बायका झाल्या, ज्यांच्या समोर त्यांच्या पतींना मारण्यात आलं, त्यांना त्या दहशतवाद्यांनी सांगितलं की मोदींना जाऊन सांगा आम्ही हे करू शकतो, तुम्ही काय ह्याच्यात आम्हाला करू शकताय. आज मोदींनी या दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलेलं आहे की आम्ही म्हणजे आमचं लष्कर काय करू शकतं. आणि ही अतिशय यथोचित कारवाई झालेली आहे. यामध्ये आपल्या तिन्ही सेना दलांच्या अधिकाऱ्यांचं नियोजन आणि त्यांना पंतप्रधानांकडून मिळालेली सूट की तुम्ही तुमचा दिवस निवडा, तुम्ही तुमचं ठिकाण, तुमची वेळ तुम्ही ठरवा आणि हा बदला घ्या, असा फ्री हँड जेव्हा लष्कराला मिळतो सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून देशामध्ये, त्यावेळेला किती चांगली कारवाई नियोजन पद्धतीने ते करू शकतात त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. आत्तापर्यंत असा लष्कराला फ्री हँड कोणाकडूनही मिळालेला नव्हता आणि हा फ्री हँड मिळाल्यामुळेच आज ही कारवाई यशस्वी झाली. आणि आता या हल्ल्यामध्ये ज्या स्त्रियांचे पती त्यांच्या डोळ्यादेखत गोळ्या घालून मारले गेले, त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत आणि सांगितलं की तुम्ही ऑपरेशन सिंदूर हे जे नाव या मोहिमेला दिलं होतं ते अत्यंत योग्य आहे. आणि आज आमचा बदला पूर्ण झाला. आमच्या पतींचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे त्यांनाही शांती मिळेल की त्यांच्या बलिदानच म्हणता येईल हे, की त्यांच्या मृत्यूचा बदला आज भारतीय सैन्याने घेतला. आणि यात विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 2 प्रमुख हवाई दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एक सोफिया कुरेशी ज्या लेफ्टनंट आहेत आणि दुसऱ्या आहेत त्या भूमिका सिंग ज्या विंग कमांडर आहेत. यांनी 1:05 6 तारखेच्या मध्यरात्री 1:05 पासून 1:35 पाकिस्तानातल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले. यात हाफिज सईदचं पूर्ण कुटुंब, त्याच्या घरातल्या 10 व्यक्ती आणि त्याचे नातेवाईक 4 असे 14 जण मृत्युमुखी पडले. आणि त्या तो रडतोय आणि मीडियाला सांगतोय की मलाच का जिवंत सोडलं. त्याला अशासाठी जिवंत सोडले की आपल्या डोळ्यादेखत जेव्हा आपले परिजन, आपले नातेवाईक मारले जातात त्यावेळेला त्या माणसं जिवंत राहिलेली असतात त्या कुटुंबावर, त्या व्यक्तीवर काय परिस्थिती ओढवते, किती मानसिक क्लेश त्यांना भोगायला लागतात, किती दुःख त्यांना होतं हे तुला समजावं म्हणूनच तुला जिवंत सोडलेलं आहे. आणि ही कारवाई अत्यंत नियोजन पद्धतीने केली ती आपल्या हवाई दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी. यामध्ये मोदी सरकारचं एक क्रेडिट म्हणजे त्यांनी लष्कराला पूर्ण निर्णय स्वातंत्र्य दिलं होतं, त्यांना फ्री हँड दिला होता. त्यांना असं सांगितलं होतं की कारवाईचं ठिकाण, कारवाईची वेळ आणि कारवाईचा दिवस तुम्ही निवडा, तुमच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा आणि हा बदला पूर्ण करा. आणि हा फ्री हँड दिल्यामुळेच अत्यंत नियोजन पद्धतीने ही 9 लष्करी दहशतवादी जे तळ होते पाकिस्तानातले, जिथे दहशतवाद्यांची रिक्रुटमेंट केली जात होती, त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं, त्यांना रिफ्रेशर कोर्स करून त्यांचं ट्रेनिंग अपग्रेड केलं जात होतं. आणि त्याला एक प्रमुख जो दहशतवादी तळ आहे जिथून सोनमर्गमध्ये, गुलमर्गमध्ये आणि आता पहलगाममध्ये या अतिरेक्याने घुसून इनोसेंट लोकांना, निरपराध लोकांना मारलं होतं, ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत. केवळ 25 मिनिटांमध्ये ही कारवाई पूर्ण करून आपले हवाई दलाचे अधिकारी हे सुरक्षितरित्या आपल्या देशामध्ये परत आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिन्ही सेना दलांचे अधिकारी आणि या 2 महिला यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली ज्याच्यात त्यांनी याचं पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांचं कौतुक तर केलंच आहे, पण या 2 महिलांचं विशेष कौतुक केलेलं आहे. आणि त्यांनी असा संदेश दिला आहे की तुमचा बदला घ्यायला आमच्या महिलाच पुष्कळ सक्षम आहेत.
आम्हाला आणखीन दुसरी ताकद वापरायची गरज नाही, किंवा आमच्या देशातल्या महिला या बुरखा घालून नाही बसत, तर त्या सक्षम सबल आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या म्हणजे देशावर झालेल्या अतिरेक्यांचा हल्ला त्याचा बदला घेण्यासाठी त्या कशा सक्षम आणि केपेबल आहेत, आमच्या देशामध्ये त्यांना कसं ट्रेनिंग मिळतं आणि हेच त्यांनी जगाला यापुढे दाखवून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट केली की जी नागरी वस्ती आहे, तिकडच्या इमारती, तिकडची बांधकामं यांना इजा पोचणार नाही अशा प्रकारे हे हल्ले घडवून आणले आहेत. केवळ दहशतवादी तळच हे उद्ध्वस्त झालेले आहेत. सुरुवातीला पाकिस्तानाने कांगावा केला होता की आमचे इनोसेंट नागरिक मारले गेले, पण जेव्हा पूर्ण पिक्चर क्लिअर झालं त्यावेळेला समजलं की एकही सिव्हिलियन त्यांचा मारला गेलेला नाही आहे, किंवा एकाही नागरी वस्तीवर, कोणत्या इमारतीवर जिथे लोक राहतात सामान्य माणसं, तिथे हल्ला झालेला नाही. आणि आता तुम्हाला माहिती आहे की हे युद्ध होणार होतं त्याच्या आधीपासून ज्या महिला पाकिस्तानी भारतीय लोकांशी, तरुणांशी विवाह करून भारतात आल्या होत्या, त्यांना जेव्हा परत जायला सांगितलं होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही आहे, आम्हाला तिथे जाऊन गोळी खाऊन मरायचं नाही, आम्हाला इथे रोटी पाहिजे जी आम्हाला भारतामध्ये मिळते आहे. आणि तिकडच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी जेव्हा भारत बदला घेणारे निश्चित झालं होतं तेव्हा राजीनामे देऊन ते निघून गेलेले आहेत. आणि तिकडच्या एक संसद सदस्यांनी सांगितलं की भारताने जर जास्त तीव्र कारवाई केली तर मी देश सोडून परदेशात निघून जाईन. म्हणजे तिथे अशी पळापळ सुरू आहे. बलोच लोकांनी सुद्धा, तिकडे जे आता ते पाकिस्तानपासून वेगळे व्हायचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी सुद्धा भारतीय सैन्याचं कौतुकच केलेलं आहे. आणि काही पाकिस्तानी मीडिया मात्र सांगतात आम्ही कसं एक्सप्लॉइट आहोत बघा, आम्ही नेहमी भारताशी शांततापूर्ण संबंध ठेवायला प्रयत्न करतो, पण तेच लोक आमच्यावर कसा अटॅक करतात. पण आता संपूर्ण जगाला कळलेलं आहे की हे किती खोटा कांगावा करतात, हे दहशतवाद्यांना कसं पाळतात, पोसतात आणि भारतामध्ये कसे दहशतवादी हल्ले करतात, किंबहुना संपूर्ण जगातच यांनी धुमाकूळ मांडलेला आहे. आज अमेरिकेमध्ये मुसलमानांचं चेकिंग हे सेपरेट केलं जातं. जेव्हा तिथे कोणीही मुसलमान येतो त्यावेळेला सिक्युरिटी चेक त्यांच्याकडे अत्यंत वेगळा आहे आणि त्यांच्यावर पूर्ण कडक लक्ष ठेवलं जातं की त्यांनी जो दहशतवादी हल्ला केला तर ट्विन टॉवर पाडले होते त्यावेळेला, त्याच्यानंतर पुन्हा असं काही होऊ नये. पूर्ण जगभरातच माहिती आहे की आज इस्लाम अतिरेक कसा वाढलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांना सिंपथी मिळत नाही आहे. कोणताही देश त्यांना सांगत नाही आहे की आम्ही तुम्हाला मदत करू. जे काही 2-4 देश आहेत ते म्हणालेत बघूया पुढे काय होते. पण मला तरी असं वाटतं आता पाकिस्ताननी ह्याच्यातून धडा शिकावा आणि यापुढे अकारण भारताला त्रास देणं टाळावं. एक तर सिंधू नदीचं पाणी रोखलंय त्यामुळे तिकडे पाण्याचा प्रश्न आता ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेला आहे. आता ही लष्करी कारवाई झालेली आहे त्यामुळे पूर्ण पाकिस्तानात हाहाकार उडालेला आहे आणि ही अतिशय योग्य परिस्थिती त्यांच्यासाठी त्यांनीच स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. आशा आहे की याच्यापुढे सामान्य नागरिकच त्यांच्या राज्यकर्त्यांवर दबाव आणतील आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यास त्यांना भाग पाडतील. असं झालं तर फारच उत्तम आहे. नाहीतर येणारा काळ ठरवेल की हा हल्ला झाला हा भारत पाकिस्तानमधल्या टेन्शनचा पूर्णविराम आहे की स्वल्पविराम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. जय हिंद.